केली जाते आणि त्याच शेतकऱ्यांचा दुसऱ्या हाताने नमूचा हप्ता हा काढून घेतला जातो, असं काल एक विधान माननीय काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं. आणि तेव्हापासून प्रत्येक शेतकरी हा संभ्रमात आहे की जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता आता बंद होणार का? ज्यांना कर्जमाफी झाली आहे त्या शेतकऱ्यांना हा हप्ता बंद होणार का? या संभ्रमात बरेच राज्यातील शेतकरी आहेत. त्यातच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मागचे काही विधाने अशी केलेली आहेत की ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा संभ्रमात आहे की विरोधी पक्ष नेते असे उल्लेख करतात की नमो शेतकरी योजना हा बंद झाली आणि जे सत्तेत आहेत नेते खुद्द मुख्यमंत्री हेच नमो शेतकरी योजनेच्या निधीचा उल्लेख करतात. तर यामध्ये तथ्य नेमकं काय आहे तर याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे तुमचा नमो शेतकरी योजनेबद्दलचा जो संभ्रम आहे तो संभ्रम पूर्णपणे दूर होणार आहे. तर बघा, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काही मागे विधाने केली होती की नमो शेतकरी योजनेसंदर्भात केलेली होती. अर्थसंकल्प जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सुद्धा अर्थसंकल्पात सुद्धा निधी मंजूर केलेला होता. त्यामुळे बरेच शेतकरी संभ्रमात आहे आणि हाच संभ्रम आपण आजच्या व्हिडिओमधून दूर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, काल काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक विधान केलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एका बाजूने कर्जमाफी केली जाते, अगदी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली जाते आणि एका बाजूने नमो शेतकरी योजनेचा हप्ता लाभ काढून घेतला जातो, असं विधान केलं. आणि तेव्हापासून राज्यातील प्रत्येक शेतकरी हा संभ्रमात आहे की नमो शेतकरी योजनेचे जो हप्ता आहे तो आता हप्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. राज्य सरकारने घोषणा केली होती 2023 मध्ये की नमो शेतकरी योजनेचे 6,000 आणि PM किसान योजनेचे 6,000 असे वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 जमा होणार. आता नमो शेतकरी योजनेची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात. तर नमो शेतकरी योजना हा 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी चालू केली आणि सांगितलं की वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 जमा होणार असं सांगितलं आणि तेव्हापासून ते हप्ते रेग्युलर जमा होत होते. परंतु यावर्षी मात्र 9वा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेवटचा मार्चमध्ये जमा झालेला आहे आणि तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा कोणताही हप्ता जमा झालेला नाही. तर आता बघा, 2023-24 मध्ये जवळजवळ 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 कोटी रुपयांचा निधी हा जमा केलेला होता. म्हणजेच 5 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता नमो शेतकरी योजनेसाठी. त्यानंतर 2024 आणि 25 मध्ये जवळजवळ 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 कोटींचा लाभ हा जमा करण्यात आलेला होता किंवा निधी मंजूर करण्यात आलेला होता. त्यानंतर शेवटच्या कालावधीमध्ये सर्व मिळून ही 8 हप्त्यांमध्ये तब्बल 14 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अर्थात अर्थसंकल्पात केलेली तरतूद ही वेगळी आहे आणि प्रत्यक्षात लाभ हा कमी मिळतो असं बऱ्याच विरोधकांनी स्पष्टपणे सांगितलं. कारण यामध्ये बरेच शेतकरी वगळण्यात सुद्धा आलेले होते. अर्थसंकल्पात मध्ये जो निधी मंजूर केला जातो नमो शेतकरी योजनेसाठी तो निधी दुसऱ्याच योजनेला वळवला जातो आणि नमो शेतकरी योजनेचा जो निधी आहे तो निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. आता तुम्ही मागे बघितलं तर बऱ्याच विरोधकांनी किंवा हायकोर्टाने सुद्धा असा निर्णय दिला होता की लाडकी बहीण योजनेला जो निधी जात आहे तो निधी दुसऱ्या योजनेचा वळवला जात आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जो निधी जात आहे तो निधी राज्याच्या दृष्टीने निधीचा जो बोजा आहे ते राज्याच्या तिजोरीवर पडत आहे आणि त्यामुळे बाकीच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ हा कमी होत आहे. बरेच शेतकऱ्यांच्या योजना असतील किंवा निराधार बांधवांच्या योजना असतील किंवा बऱ्याच दुसऱ्या योजना आहेत, या योजनांचा लाभ हा या एका योजनेमुळे कमी होत आहे. आणि तसंच काहीसं नमो शेतकरी योजनेचं सुद्धा झालेलं आहे आणि नमो शेतकरी योजनेचा जवळजवळ मार्चपासूनचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच 8व्या हप्ता हा शेवटचा हप्ता पडला आणि तिथून पुढे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
कोणतीही प्रकारची रक्कम ही जमा झालेली नाही। अलीकडेच मार्च 2026 मध्ये ऑगस्ट आणि नोव्हेंबर या कालावधीत हप्ता वितरित करण्यात आलेला होता। त्यावरून मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेमध्ये माहिती देताना असं सांगितलं की PM किसान योजना आणि नमो शेतकरी जी योजना आहे या योजनेतून राज्यातील जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 54,000 कोटींचा लाभ हा देण्यात आलेला आहे। त्यामुळेच विरोधक हे टीका करत आहेत की तुम्ही जी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जो निधी मंजूर केलेला आहे किंवा दिलेला आहे हे सांगता हे वेगळं आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा कमी देता असं सुद्धा बऱ्याच विरोधकांकडून टीका सुद्धा करण्यात आलेली होती। परंतु त्यानंतर मात्र डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या कालावधीत म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता या कालावधीचा 9वा आणि 10वा हप्ता जो आहे तो अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। म्हणजे शेवटचा हप्ता कधी जमा झाला? मार्च मध्ये झालेला होता। 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। या अगोदर बऱ्याच विरोधकांनी जेव्हा विधानसभा संसद चालू होती राज्याची आपल्या, त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी बऱ्याच जे नेते आहेत विरोधी पक्षाच्या बाकावरती बसलेले त्या नेत्यांनी सुद्धा आवाज उठवला होता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार। तेव्हा सुद्धा कृषी मंत्र्यांनी सुद्धा टाळाटाळ केलेली होती आणि तेव्हा सुद्धा त्याचं उत्तर मात्र योग्य पद्धतीने दिलेलं नव्हतं। त्यामुळे बरेच शेतकरी यासाठी संभ्रमात आहेत। आता हा हप्ता का रखडला आहे? याची माहिती देताना कृषी आयुक्तालयाकडून माहिती काय देण्यात आलेली बघा। तर कृषी आयुक्तालयाकडून हा हप्त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल राज्य सरकारकडे देण्यात आलेला आहे। आता बरेच विरोधक असे म्हणतात की ही योजना पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, 2 हप्ते मिळालेले नाहीत म्हणून। परंतु जो अहवाल सर्वात पहिला अहवाल यावा लागतो कृषी विभागाकडून आणि कृषी विभागाचा जो अहवाल आहे कृषी आयुक्तालयाकडून जो अहवाल मिळणार होता तो अहवाल आहे तो राज्य सरकारकडे देण्यात आलेला आहे। म्हणजे आता इथे विचार करण्याची गोष्ट आहे की कृषी आयुक्तालयाकडून येणारा अहवाल जर आला असेल तर फक्त राज्य सरकारवरती डिपेंड आहे की हा निधी किती मंजूर करायचा आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि कधी जमा करायचा हे राज्य सरकारवरती डिपेंड आहे। परंतु राज्य सरकारने अद्यापही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला दिसत नाही, कारण स्पष्टपणे सत्तेतल्या कोणत्याही नेत्यांनी किंवा कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांनी स्पष्टपणे समोर येऊन सांगितलेलं नाही किंवा कोणत्याही ऑफिशियल एखादा नोटिफिकेशन सुद्धा देण्यात आलेलं नाही की नमो शेतकरी योजनेचा अहवाल हा आलेला आहे असं स्वतः खुद्द राज्य सरकारने सांगितलेलं नाही। ही माहिती आहे कृषी आयुक्तालयाकडून। कृषी आयुक्तालयाने जी माहिती दिलेली आहे, जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल शेतकऱ्यांचा म्हणजे किती शेतकरी पात्र आहेत हा सर्व जो अहवाल आहे तो कृषी आयुक्तालयाकडून आलेला आहे। परंतु राज्य सरकारने हा निधी रखडलेला आहे। आता तो का रखडलेला आहे यावरती स्पष्टपणे मात्र कृषी मंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी सुद्धा उत्तर दिलेलं नाही। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेवरती सुद्धा टीका होत आहे, कारण दुसऱ्या योजनेचे हप्ते असे रखडले जात आहे आणि ते हप्ते लाडकी बहीण योजनेला दिले जात आहेत का असं बऱ्याच विरोधी पक्ष नेत्यांकडून सुद्धा टीका केली जात आहे। तर यावरून स्पष्ट होते की कृषी आयुक्तालयाकडून जर हा अहवाल आला असेल तर कुठेतरी राज्य सरकारने हा अहवाल रखडलेला आहे, परंतु पूर्णपणे ही योजना बंद झालेली नाही हे स्पष्ट यातून होत आहे। कारण जरी राज्य सरकारने याबद्दल काही बोललं नसेल तरी जर अहवाल आला असेल तर ही योजना पूर्णपणे बंद झालेली नाही। या योजनेचा हप्ता हा रखडण्यात आलेला आहे आणि तो पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याची ऑफिशियल एक GR निघतो, तो GR निघणार आणि मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा जो संभ्रम आहे तो कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही का असं बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे। तर हा संभ्रम दूर करा, असं काहीही नाही की कर्जमाफी केली आहे म्हणून तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुमचं यावरती जमा होणार नाही। तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।